हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली. सकाळी दुपार होत आली. आता किती वाजले? 11 वाजलेत. आता फ्रेश वगैरे झाली आहे आणि मम्मीचं चालू आहे स्वयंपाक, पण तिचा गॅसच संपला अचानक. तर चला आता पप्पा येईपर्यंत वाट बघावं लागणार आहे तिला. तोपर्यंत मी माझा ब्लॉग वगैरे अपलोड करते. ब्लॉग पण मी आज खूप लेट अपलोड केला आहे. तर चला आज काय काय होतं काय काय नाही. तसं तर आज थोडंसं बाहेर जाण्याचा प्लॅन आहे, पण बघू अजून काय होतं सांगेल तुम्हाला. तर मम्मीने आज मस्त मटकी बनवली आहे आमच्यासाठी. आत्ता रशीची मटकी बनवली आणि देवांच्या डब्यासाठी कोरडी मटकी बनवली होती. तर आता मस्त जेवण करते. ते दोघं तर नंतर जेवणार आहे. त्याला मी घेते तोपर्यंत जेवण. 12 वाजले. आता मला भूक लागली तर मी मस्त जेवण करते आता. तर गाईज मी झालं आहे मस्तपैकी रेडी, कारण आम्हाला जायचं आहे आजीबाबांना भेटायला. मी पप्पा मम्मी आम्ही तिघं चाललो आहे आजीबाबांना भेटायला. तर मस्त अशी रेडी झाले आणि थोडीशी शॉपिंग पण करायची मला. पप्पांसाठी एक सरप्राईज आहे, कारण त्यांचा बड्डे आहे परवा. तर त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि बघू काय काय शॉपिंग करते. शॉपिंगचं तसं वेगळं काही असं काही घ्यायचं म्हणत नाही, पण बघू कोपरगावमध्ये गेल्यावर काय घेते काय नाही. तर चला दाखवते तुम्हाला पण आमच्या आत्यांचं घर. तसं तर मी मम्मीसाठी, काकीसाठी आणि आजीसाठी यूट्यूब पेमेंटमधून गिफ्ट घेतलं होतं. तिकडं दीदींना आणि आत्यांना घेतलं होतं, पण फक्त आता पप्पा आणि दादाच राहिलेले. तर दादांना काही घ्यायचं अजून असं नीट व्यवस्थित डोक्यात येत नाही, कारण दीदींनी आता दादांना वॉच दिलेलं आहे. तर दादांना वेगळं काहीतरी घेते मी पण आता. पण अजून बघते मी काय घ्यायचं काय नाही. आणि पप्पांसाठी मी वॉच घेते, कारण त्यांना पण वॉचची हाऊस आहे आणि त्यांचं वॉच बंद पडलं आहे आता. तर म्हटलं त्यांच्यासाठी पण नवीन वॉच घेऊ. आणि दादांना काय घ्यायचं अजून एक गोष्ट ठरवली आहे, पण बघते आता. सुनीलला विचारते, ते काय म्हणतात ते बघते. पण कसं आहे, युजफुल गोष्ट घेतली पाहिजे. आता वॉच आहे, सपोज दीदींनी त्यांना वॉच दिलं आहे तर ते युजफुल आहे, ते घालून जाऊ शकतात. तसं काहीतरी युजफुल गोष्ट मला त्यांना द्यायची आहे. तर ती अजून मी बघते, शोधते अजून. तर तिकडे गेल्यावर दादांसाठी पण एक गिफ्ट घ्यायचं आहे. आणि आता इथं आले आणि पप्पांचा बड्डे पण जवळ आला आहे, तर त्यांच्यासाठी पण वॉच गिफ्ट करणार आहे. तर चला बघू आपण. तसं तर मी ऑनलाईन मागवणार होते, पण ऑनलाईन एवढं पटकन येणार नाही त्यांच्या बड्डेसाठी लगेच. त्यामुळे म्हटलं ऑफलाईन बघूयात. तर कोपरगावमध्ये पण आहे चांगले शॉप्स, तर तिथं बघू. सो मम्मीला ही साडी घेतली होती मी. छान दिसते मम्मी साडी तुला. हां चला पप्पा. तर आलो आहे आम्ही आत्याच्या घरी आणि इथं सगळं चेंज झालं आहे. इथं पहिलं आत्याने त्यांचं जुनं घर होतं, जे की धाब्याचं होतं. आणि आता आत्याने हे नवीन घर बांधलं आहे. मी तर पहिल्यांदाच आले हे सगळं पाहायला. म्हणजे माझ्या केळवणाच्या वेळेस आली होती मी लग्नाच्या आधी, त्याच्यावर डायरेक्ट आत्ताच आली त्यांचं नवीन घर पूर्ण झाल्यानंतर. इथं तर सगळं चेंज झालं आहे आता. झोपलेले काय बाई बाबा. चला बेल वाजवा. यांनी तर सीसीटीव्ही कॅमेरा पण बसवला यांनी. पहा बरं, तुम्हीच कॅमेऱ्यात दिशान बरं का. नात भेटायला नाही ही बाई, दार सुद्धा उघडी ना तू. त्याला काय होत, म्हणजे नात येणार आहे म्हणून एवढी रेडी होत होती काय. आता त्यांनी घराला सनरूफ ठेवलंय, मस्त दिसतं बरं का. पण हे सनरूफ घरात उजेड दिसतो जास्त. मी तर काय अजून त्यांचं घर पाहिलेलं नव्हतं. पूर्ण घर बघून घेते. वरती पण बेडरूम आहे. लईच मोठं घर बांधलं आहे ते. मी राहते इथं दोघंच. इकडं काय वॉशरूम वगैरे, आणि इकडं टेरेस. म्हणजे खाली 2 बेडरूम, हॉल, किचन आणि वरती 1 बेडरूम. आणि असं
इथं ॲज अ सनरूफ म्हणून केलं आहे. इथून डायरेक्ट हॉलमध्ये दिसतं. भारी केलं आहे, मस्त झालं आहे, मोठं घर झालं आहे. आणि इथं कशासाठी केलं आहे? स्विमिंग पूल आहे का काय? मस्त घर झालं आहे. पण आत्या ब्लॉग पाहत असतील तर त्यांना कॉम्प्लिमेंट देते मी, घर छान झालं आहे. बाय बाय. आता तू काय लवकर घरी नाही यायची. आता मी जाऊस तर नाही यायची पण म्हणून तुला भेटायला आली. बरं बरं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. का सगळे म्हणले पाय नाही पडली तसेच खाती, पाय बिया पडले ते व्हिडिओमध्ये नाही घेतलं. तर मी आले आता पप्पांसाठी वॉच घ्यायला. तर बघू पप्पांना कोणता आवडतं. तुम्हाला कोणतं आवडतं बघा, तुमच्या हाताला जसं सूट होईल तसं. तुम्हाला मी बघितलं पण तुम्हाला आवडलं का? तुमच्या आवडीनेच घेतलं. छान आहे ना. पप्पा घड्याळ त्यांच्या मापाचं करून घेत आहे, कड्या वगैरे कमी करताय. तोपर्यंत आम्ही दोघी मसाला घेतोय. मम्मीला मसाला घ्यायचा होता तर मसाला घेतो आम्ही. तर फायनली मी पप्पांसाठी गिफ्ट घेतलं आहे. आणि हे गिफ्ट आता मी पप्पांना बड्डेच्या दिवशी देईल. तसं तर त्यांच्या चॉईसने घेतलेलं आहे, पण मग तेव्हाच देईल. आता तर ते काही लगेच घालणार नाही, पण परवा त्यांचा बड्डे तर तेव्हाच मी त्यांना ते गिफ्ट देईल. चला मस्तपैकी चहा घेते आता. पप्पांनी मस्त वडे आणले होते तर आता वडा खाते. त्यांचे पोहेगावचे वडे लई फेमस आहे, त्याच्यामुळे मी पप्पांना वडा सांगितले होतं. मस्त एकदम. आल्या आल्या आमचे साहेब घड्याळ पाहायला लागले आल्या आल्या, कारण आमच्या दोघांचं डिस्कशन झालं होतं कोणतं घ्यायचं असं नाही, घड्याळ घ्यायचं वगैरे. याला मी तिथं फोटो पण पाठवला होता, तर त्याला आता एक्साइटमेंट होती की यांनी काय घेतलंय. वॉरंटी कार्ड भेटलंय ना. चांगलं आहे, तुला आवडलं? चांगलंय. पप्पाला शोभन. हो, मम्मीने आज पुऱ्या वगैरे बनवलंय. काय पुरी भाजी, हे काय मसाले भात, पापड. नाही मला इथंच बसायचं आहे. मस्त जेवण वगैरे झालं आणि आता थोड्या वेळ बाहेर फिरते. बाहेर अजिबात थंडी वाजत नाही, पण आमच्या घरातच लई थंडी वाजती. थोड्या वेळ मस्तपैकी शतपावली करते, कारण खूप दिवस झाले शतपावलीच नाही केली आहे घरी. पण आता जेवण झालं का कानासोबत खेळत बसतो, त्यामुळे बाहेर फिरायचं काही विषयच नाही. आज म्हणलं थोडा वेळ बाहेर फिरून बघू. आणि देवेन बाहेर आला होता, मग म्हटलं चला मी पण जाते. आता याला जायचं असेल मित्रांमध्ये गेम खेळायला, है ना.